देवी चंद्रघंटाची कथा। ती तिच्या भक्ताचे रक्षण करते आणि दुष्टांचा नाश करते। शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे। तसेच घरामध्ये सुख, समृद्धी आणि सौभाग्य नांदते। आज चंद्रघंटा मातेची आराधना करताना विधीनुसार मातेची पूजा करा। चला तर मग कथा पाहूया। हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा देव आणि असुर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते, तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला। इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला। हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले। स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींकडे गेले। तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि इंद्र, चंद्र, सूर्य, वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले। देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे। आणि मग हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले। त्याच वेळी 3 देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली। देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली। ही ऊर्जा 10 दिशांना पसरू लागली। मग तिथे एका मुलीचा जन्म झाला। भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला। भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले। त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे दिले। इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला। सूर्याने आपले तेज, तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला। मग देवी सर्व शास्त्रांसह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली। तिचे विशाल रूप पाहून महिषासुर भीतीने थरथर कापत होता। मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले। मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला। अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्धान झाल्या। कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।